विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान 1 प्रकरण पहिले गतीचे नियम या प्रकरणाविषयी अभ्यास केला। तो व्हिडिओ आपण पुढे चालू करणार आहोत। प्रकरण 1च आहे, आज ते कदाचित संपेल। आता आपण गेल्या व्हिडिओत अशी चकती आणि नाणं बघितलं आहे, त्याच्या पुढचा व्हिडिओ आपल्याला आता बघायचा आहे। तयारीत राहायचं सगळ्यांनी, ओके? हॅलो, आता बघूया आपण त्याच्या पुढचा व्हिडिओ। सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। सोडवलेली उदाहरणं आहे ती तुमच्या पुस्तकात सोडवलेली आहे, पण ती कशी सोडवली ती आपल्याला समजून घ्यायची आहे। बघा, इकडे पहिलं उदाहरण आहे। एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून जातो। सुरुवातीच्या ठिकाणी परततो, त्याची सरासरी चाल व सरासरी वेग काढा। बघा, एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती ते आपल्याला आता या उदाहरणात सोडवायचं आहे। बघा, इथे चाल आणि वेग असे दोन दिलेले आहेत, म्हणजे एकूण पार केलेलं अंतर 400 मीटर आहे। ओके, एकूण विस्थापन बरोबर 0, कारण तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतो। वर्तुळाकार गती आपण अगोदरच बघितलं होतं। एक मुलगी जी होती ती स्वराली नावाची मुलगी आपण बघितली की जी वर्तुळाच्या परिघाकृती जागेवर फेरी मारते, तर तिचे जे विस्थापन आहे ते 0 होते हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे वर्तुळाकार गतीत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूचे विस्थापन हे 0 असते। एकूण विस्थापन बरोबर 0, कारण तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतो। सुरुवातीच्या ठिकाणी आला तरच विस्थापन 0 होईल। न तुम्ही सांगतील मी वर्तुळात फिरते आणि अर्ध्या वर्तुळात गेलो आणि मग माझं विस्थापन झालं की नाही, तर तुमचं विस्थापन झालेलं असतं, कारण तुम्ही परत त्या जागेवर आलेले नाही आहेत, कुठेतरी मध्येच थांबलेले आहेत। एकूण लागलेला वेळ बरोबर 25 सेकंद। एकूण लागलेला वेळ बरोबर 25 सेकंद। आपल्याला काढायची सरासरी चाल आणि सरासरी वेग, हे दोन काढायचे आहेत आपल्याला। बघा, पहिलं अजून दिलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? पार केलेले एकूण अंतर बरोबर 400 मीटर, एकूण विस्थापन बरोबर 0, एकूण लागलेला वेळ बरोबर 25 सेकंद, सरासरी चाल बरोबर प्रश्नचिन्ह, सरासरी वेग बरोबर प्रश्नचिन्ह। सरासरी चालचं सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत। पार केलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण काळ। बघा, सरासरी चालचं सूत्र सरासरी चाल बरोबर पार केलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण काळ। याच्यात आपण किमती भरणार आहोत। पार केलेले अंतर आपल्याकडे आहे, पार केलेले अंतर 400 मीटर आहे आणि लागलेला जो कालावधी आहे तो 25 सेकंद आहे। ओके, आता यांचा भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळेल बरोबर 16 मीटर प्रति सेकंद, कारण चाल जी असते ते मीटर प्रति सेकंद हे त्याचे एकक आहे। म्हणून सरासरी चाल, त्या खेळाडूची सरासरी चाल किती? 16 मीटर प्रति सेकंद। सरासरी वेगचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एकूण विस्थापन भागिले एकूण लागलेला काळ। सरासरी वेग बरोबर एकूण विस्थापन भागिले लागलेला एकूण काळ। याच्यात किमती भरायच्यात आपल्याला। एकूण विस्थापन आपल्याला माहिती आहे। ओके, आता एकूण विस्थापन किती झालं ते आपल्याला माहिती आहे। सुरुवातीचा जो कालावधी विस्थापन झालेलं 0 आपल्याला माहिती आहे, तर 0 भागिले 25 बरोबर 0 मीटर एवढं त्याचं विस्थापन झालेलं आहे। दुसरं उदाहरण दिलं या ठिकाणी, सोडवलेलं आहे पुस्तकात, ते तुम्ही बघू शकता। पुस्तक नसतील तर दीक्षा ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यावर तुम्हाला सर्व पुस्तकं 10वीची, पहिलीपासून 10वीची सगळी पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात। पुन्हा आता बालभारती ॲप डाउनलोड करा, त्याच्यातसुद्धा तुम्हाला सर्व पुस्तकं मोबाईलमध्ये डाउनलोड करता येतील, बघता येतील। दुसरं उदाहरण, एक विमान 3.2 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग
या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते. तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? उदाहरण बघा. एक विमान 3.2 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते. तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? दिलेल्या गोष्टी बघूया आपण आता. दिलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या त्या आपल्याला दिसत आहे. विमान त्वरणाने म्हणजे 3.2 मीटर प्रति सेकंद ए बरोबर ही किंमत या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर टी बरोबर 30 सेकंद आपल्याला मिळेल. ओके. आणि मग आपण सूत्र जे वापरणार आहोत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. ए बरोबर बघा त्वरण बरोबर 3.2 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर, टी बरोबर 30 सेकंद, सुरुवातीचा वेग बरोबर 0 आणि एस बरोबर प्रश्नचिन्ह. मग सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत. एस बरोबर यू गुणिले टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. आता याच्यात किमती भरायच्या. यूची किंमत 0, टीची किंमत 30 अधिक 1/2 गुणिले 3.2, एची किंमत 3.2 आहे, टीचा वर्ग म्हणजे 30चा वर्ग. आणि आता 0 गुणिले 30 याचा गुणाकार 0 होईल आणि हे फक्त एवढं शिल्लक राहील. बघा पुढची स्टेप. इथे बघा यांचा गुणाकार 0 कोणत्याही संख्येला 0ने गुणलं की गुणाकार 0 येतो. म्हणून इथे 0 झाला आहे. 1.6 कसे आले? 2ने 3.2ला भाग दिला, 16 32 आणि एक घरानंतर दशक चिन्ह म्हणून 1.6. 30 म्हणजे 30चा वर्ग म्हणजे 30 गुणिले 30. आता फक्त यांचा गुणाकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. कारण 0 मिळवलं कोणत्याही संख्येत तर उत्तरात बदल होत नाही. आणि म्हणून 1.6 गुणिले 900 कारण 30चा वर्ग 900. तुम्ही इथे डायरेक्ट 900 लिहिलं तरी चालू शकतं. आता 16 गुणिले 9 144 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 14400 असं आलं असं उत्तर. पण इथे एक पॉईंट आहे म्हणून एक पॉईंट पाठीमागून देताना उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जाताना 0 शेवटी शिल्लक राहतो आणि 0 आपण पॉईंट देतो. म्हणून 14400.0 असं आलं असतं. पण 0 पॉईंट येणारा जो आहे पॉईंट नंतर 0 तर आपण लिहित नाही. म्हणून एस बरोबर 1440 मीटर. म्हणून झेपावण्यापूर्वी त्याचं जे एस अंतर आहे ते किती आहे? 1440 मीटर. एका कांगारूची तिसरं उदाहरण. एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल? कांगारूचं चित्र दाखवलेलं आहे बघा. हवेत उडी मारतो 2.5 उंच मीटर. उदाहरण लिहून घ्यायचं तुम्ही. बघा दिलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. ए बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंद हे गुरुत्व त्वरण आहे उंच उडी मारतो म्हणून. ओके. एस बरोबर 2.5 मीटर. इथे 5 मीटर 2.5 मीटर तो आलाय तिकडे मीटर करा. विस्थापन झाले. व्ही बरोबर 0 म्हणजे अंतिम वेग बरोबर 0 आणि सुरुवातीचा वेग आपल्याला काढायचा आहे. ओके. सुरुवातीचा वेग आपल्याला काढायचा आहे. अंतिम वेग ज्यावेळेस तो थांबतो त्यावेळेस त्याचा वेग 0 होतो म्हणून व्ही बरोबर 0. आणि मग आपल्याला सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. व्ही वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2 गुणिले ए गुणिले एस. आता याच्यातल्या सगळ्या किमती आपण भरणार आहोत. किमती भरताना व्हीची किंमत आपल्याला 0 म्हणून 0चा वर्ग इथे येणार बरोबर. अंतिम वेग बरोबर 0 आणि त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्यास ऋण चिन्ह वापरू. बघा अंतिम वेग बरोबर 0 आणि त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे. वेगाच्या विरुद्ध दिशेने त्वरण आहे म्हणून एचं जे चिन्ह असेल ते काय होईल? विरुद्ध दिशेने असल्यामुळे ऋण चिन्ह वापरू. म्हणजे एची किंमत जी असेल ती -9.8 होईल कारण ती वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे. मग आता सूत्र आपल्याकडे आहे हे बघा. मी सांगितलं तुम्हाला ए बरोबर वजा 9.8 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर हे गुरुत्व त्वरण होईल कारण त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे ऋण चिन्ह वापरू शकतो आपण. वापरावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सूत्र तेच आपण पुढे आणलेलं आहे. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 गुणिले ए गुणिले एस. आता याच्यात किमती भरणार आपण. यूची किंमत आपल्याला माहिती नाही. व्हीची किंमत 0 म्हणून 0चा वर्ग येईल इकडे. बघा आता
शून्याचा वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 गुणिले वजा 9.8 गुणिले 2.5. आता शून्याचा वर्ग शून्यच राहणार आहे इथे. ठीक आहे. 0 गुणिले 0 म्हणजे 0. शून्याला शून्याने गुणलं तर शून्यच उत्तर येते. म्हणून यू वर्गसुद्धा जसं तसं राहणार, कारण यूची किंमत आपल्याकडे नाही आहे. बघा आता इथे काय झालं आहे, शून्याचा वर्ग यूचा वर्ग वजा 49. 49 कसे झाले ते बघा. इथे जे आहे यांचा गुणाकार 196 वजा 196 होतो बरोबर. आणि वजा 196ला 2.5ने गुणा. ठीक आहे. 2.5ने गुणला आणि नंतर दशांश चिन्ह 2 घरांतर दशांश चिन्ह द्या. तर किती होणार ते तुम्ही ठरवा. आणि त्याच्यानंतर वजा 49 या ठिकाणी शिल्लक राहिले. आता वजा 49 इकडे जाताना अधिक होईल बघा. म्हणून 0 अधिक 49 बरोबर यू वर्ग किंवा यू वर्ग बरोबर 49. आणि म्हणून दोन्ही बाजूंचे आता वर्गमूळ घेणार आपण. वर्गमूळ घेताना यू बरोबर 7 मीटर प्रति सेकंद. म्हणजे यू बरोबर काय आपलं सुरुवातीचा वेग किती होता त्याचा 7 मीटर प्रति सेकंद होता. ठीक आहे. प्रति सेकंद 7 मीटरला तो उडी मारतो आणि आपण क्षितिज लंब दिशेने जातो म्हणून 2.5 मीटर त्यांनी उंच उडी मारलेली आहे. म्हणून उडी मारतानाची चाल किती असेल तर सुरुवातीचा वेग त्याचा 7 मीटर प्रति सेकंद होता. चौथं उदाहरण सोडवलेलं आहे हे पण. एक बोट विराम अवस्थेतून निघून एकसमान त्वरणाने जाते. जर ती 5 सेकंदात 15 मीटर प्रति सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती असेल. उदाहरण बघा. उदाहरण दिसते तुम्हाला, ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आता दिलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. सुरुवातीचा वेग यू बरोबर 0 मीटर प्रति सेकंद. सुरुवातीचा वेग यू बरोबर 0 मीटर प्रति सेकंद. अंतिम वेग बरोबर 15 मीटर प्रति सेकंद. लागलेला वेळ टी बरोबर 5 सेकंद. त्वरण बरोबर प्रश्नचिन्ह. बघा त्वरण विचारलंय. गतिविषयक पहिल्या समीकरणानुसार आपल्याला सोडवायचं आहे. आणि गतिविषयक पहिलं समीकरण तुम्हाला माहिती आहे. ए बरोबर व्ही वजा यू अपॉन टी म्हणजे छेदस्थानी टी. याच्यात किमती भरणार आहेत आपण. आता किमती भरताना बघा व्हीची किंमत 15, यूची किंमत 0 आणि टीची किंमत 5. ठीक आहे. आता 15 वजा 0 म्हणजे 15च राहणार आहे. 15 भागिले 5 म्हणून त्वरण बरोबर 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. बघा यांचा भागाकार, यांची वजाबाकी 15च राहणार आहे. 15 भागिले 5 5 त्रिक 15 म्हणून 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. म्हणून त्वरण बरोबर 3 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार पार केलेले अंतर काढूया आपण. आता गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार पार केलेले अंतर किती. आपण त्वरण काढलेलं आहे. आता अंतर काढायचं आपल्याला दुसऱ्या समीकरणानुसार. सूत्र काय आपलं ते तुमच्या लक्षात आलं असेल. बघा गतिविषयक दुसरं समीकरण आपण घेतलेलं होतं. एस बरोबर यू गुणिले टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. हे समीकरण आपण घेतलेलं आहे. आणि आता याच्यात किमती भरणार आहेत आपण. आपल्याकडे एची किंमत मिळालेली आहे 3 आहे. यूची किंमत आपल्याकडे या ठिकाणी ऑलरेडी आहे. टीची किंमत आपल्याकडे आहे. ओके. मग एसची किंमत आपल्याला सहज मिळू शकते. यूची किंमत 3, यूची किंमत 0 गुणिले टी म्हणजे 5. बघा 0 गुणिले 5 अधिक 1/2 जसं तसं एची किंमत 3 आणि टीचा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5. एस बरोबर 0 गुणिले 5 अधिक 1/2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. एस बरोबर 0 अधिक 0 5 गुणिले 0 0. त्याच्यानंतर 75 कसे झाले बघा. यांच्या गुणाकार 75. 75 गुणिले 1 75 आणि भागिले 2 म्हणजे 37.5. एस बरोबर 37.5. आता विस्थापन झालं म्हणजे मीटरमध्ये असणार आहे. पार केलेलं अंतर जे आहे ते विस्थापनच असतं. म्हणजे एस बरोबर 37.5 मीटर. म्हणजे त्या बोटीने इथे अंतर पार केलं आहे 37.5 मीटर अंतर पार केलेलं आहे. न्यूटनचे गतिविषयक नियम. पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा तो म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम. कोणती स्थिर वस्तू बल लावल्याशिवाय हालत नाही. झाडाची फांदी हलवल्यानंतर फळ खाली पडते. बघा कोणत्या वस्तूवर बल लावल्याशिवाय ती तिचं विस्थापन किंवा तिची गती आपल्याला बदलताच येत नाही. म्हणून कोणतीही स्थिर वस्तू बल लावल्याशिवाय हालत नाही. झाडाची फांदी हलवल्यानंतर फळ खाली पडतं.
पुस्तक तुम्हाला दप्तरातून काढायचं असेल तर त्याच्यावर बल लावावं लागतं, त्याशिवाय ते बाहेर येणार नाही. आणि बाहेर आलेलं पुस्तक मध्ये ठेवायचं असेल तरी त्याच्यावर बल लावावं लागतं. पण आपण पुस्तक काढायचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्याला फार आळस आहे. ओके. कोणती स्थिर वस्तू बल लावल्याशिवाय हलत नाही? झाडाची फांदी हलवल्यानंतर फळ खाली पडतं. फांदी हलवल्यावरच फळ खाली पडतं, पण हवेने जरी फांदी हलली तरी सुद्धा फळ खाली पडतं. म्हणजे हवेचं बल त्याच्यावर कार्य करते, हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पुन्हा थांबण्यापूर्वी काही काळ फिरत राहतो. बघा, विजेचा बंद केलेला पंखा काही काळ फिरतच राहतो. वरील सर्व कारणांचा जडत्व या गुणधर्माशी संबंध आहे. जडत्व या गुणधर्माशी त्याचा संबंध आहे. आता जडत्व म्हणजे नेमकं काय असते, तर वस्तूची गती जी आहे ती गती कायम ठेवण्याचा जो, बघा इथे दिलाय, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या जडत्व या गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम म्हणतात. मग जडत्व म्हणजे काय? एखाद्या वस्तूची गती कायम ठेवण्याचा तिचा जो मानस असतो तो, म्हणजे आपण ट्रेननी प्रवास करत असताना विरारपासून चर्चगेटपर्यंत आपण जातोय, पण आपल्याला मध्येच कुठेतरी नालासोपाऱ्याला उतरायचं आहे. नालासोपाऱ्याला उतरायचं असेल तर ट्रेन ज्या मार्गाने जाते, ज्या दिशेने जाते, त्याच दिशेला तोंड करून आपल्याला उतरावं लागतं. अन्यथा आपण जर विरारच्या दिशेने तोंड करून उतरले तर आपलं डोकं फुटण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्यामध्ये, म्हणजे त्या वस्तूमध्ये, जी त्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये किंवा कोणत्याही वाहनात बसलेली असेल, त्या वाहनाची गती त्या वस्तूला प्राप्त होते आणि तिच्या जडत्वामुळे तिचा वेग, त्या ट्रेनचा वेग किंवा बसचा वेग त्या वस्तूमध्ये येतो. यालाच जडत्व असं म्हणतात. जडत्व याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आता आपण पुढचा जो भाग आहे बघा, नीट लक्षात द्या. जडत्वाचा नियम म्हणतात त्याला. न्यूटनचा गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या जडत्व या गुणधर्माचे वर्णन केलेले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं. इथे बघा, आता मास बघा, इथे ही वस्तू आहे, या वस्तूला हा व्यक्ती ढकलतोय म्हणजे बल लावतोय, म्हणजे हा पदार्थ बल लावल्याशिवाय त्याची जागा बदलणार नाही. यालाच जडत्व असं म्हणतात. बल लावल्याशिवाय तो आपली जागा बदलण्याची कोणतीही प्रवृत्ती त्याच्यामध्ये दिसत नाही. संतुलित बल आणि असंतुलित बल. संतुलित बल आणि असंतुलित बल. बघा इथे बघा, आता दोन मुलं जे आहेत ते दोर खेचताना आपल्याला दिसत आहेत, रस्सी आपल्याला खेचताना दिसत आहेत. रस्सी खेच हा खेळ तुम्ही पाहिला असेल. जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मधला भाग स्थिर असतो. दोघांची बल जी ती सारखी आहेत, त्याच्यामुळे मधला जो भाग आहे तो कसा आहे, स्थिर आहे. बरोबर. म्हणजे हे काय झालं, संतुलित बल. दोन्ही बाजूंनी सारखं बल लागत असेल तर ते संतुलित बल. तुम्ही पण हा खेळ करू शकता, पण हा घातक खेळ आहे, त्याच्यामुळे हा करायचा नाही. याच्याने बरीच इजा होण्याची शक्यता असेल. जेथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने बले संतुलित आहेत. असल्याने हा शब्द हा ल पाहिजे, इथे म झालेला आहे, तो दुरुस्त करा. दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने बले संतुलित आहेत. म्हणजे संतुलित बल म्हणजे काय, दोन्ही बाजूंनी लावलेले बल जर समान असतील तर त्या बलास संतुलित बल असे म्हणतात. मात्र ज्यावेळी एका बाजूनी प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बल असंतुलित होतात. बघा, एका बाजूनी लावलेलं बल जे आहे ते कसं आहे, वाढलेलं दिसते. ओके. आणि ज्यावेळेस वाढलेलं दिसतात त्यावेळी आपण काय म्हणणार, त्याला असंतुलित बल. ज्यावेळी एका बाजूनी प्रयुक्त केलेले बल वाढते, म्हणजे दोघांपैकी एक बल वाढत असेल तर त्यावेळी प्रयुक्त बल जी असते ती असंतुलित असतात. हे वाक्य सगळे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ओके. परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते. इथे पण प्रयुक्त शब्द पाहिजे, यू पाहिजे. इथे प्रयुक्त झालाय, हसू नका. प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो.
अधिक बल ज्या बाजूला प्रयुक्त होणार, रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकणार, साधा हिशोब आहे. म्हणून यालाच असंतुलित बल सुद्धा म्हणू शकतो आपण. अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते, रस्सीचा मध्य जो असेल मध्य तो तिकडे सरकणार. ठीक आहे. आता बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत असेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिचा जो वेग आहे किंवा तिची ती उभी राहण्याची दिशा आहे ती तशीच राहणार आहे. एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेत एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. आता बघा, एखादी वस्तू विराम अवस्थेत म्हणजे तुम्ही घरी बसलेले आहेत, एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. तुम्ही बसलेले आहेत तरी तुमच्यावर बल कार्य करते, कारण तुम्ही जे बल कार्य करता, तुम्ही जे बसलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही श्वास घेताय, हालचाल करताय, सरळ रेषेत बसलेले आहेत, म्हणून त्याच्यावर कार्य चालूच आहे. हे सुद्धा लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही, म्हणजे कोणते तरी बल जे शारीरिक बल असेल किंवा आत्मिक बल असेल, ते स्वतःचं बल जे असते त्या पदार्थाचं, ते बल त्याच्यावर कार्य करतं. मग आता बघा, इथे 3 घटना दिलेल्या आहेत. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते. बघा, प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते. निष्प्रभ म्हणजे निकामी. ओके. आता बघा, इथे हा माणूस आहे, तो काय करतोय तर M1F आणि A1, म्हणजे बघा आता ए मास आहे आणि त्याला बल लावतोय. बल लावल्यानंतर ते A1 म्हणजे इथे त्याचं विस्थापन झालेलं आहे, त्याच्यानंतर त्वरण झालेलं आहे, म्हणजे विस्थापन या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर हा व्यक्ती आहे, कारला हात लावलेला आहे, त्याला M2 म्हणजे मास 2 वस्तुमान 2, त्याच्यानंतर A2 म्हणजे त्वरण आणि हा बल लावलेला भाग. तर याच्यामध्ये काय दिसतंय, द फ्री बॉडी डायग्राम फॉर बोथ ऑब्जेक्ट्स आर सेम. दोघांची जी घटक आहेत, यांनी जे बल लावलं आहे ते बल आणि यांनी जे लावलेलं आहे बल, ते दोघांचे सारखे आहेत. ओके. म्हणजे बल बघा, इथे पण F दिसते, इथे पण F दिसते. याच्यावरून सहजपणे आपण सांगू शकतो बल सारखं आहे, म्हणून यांचं जे विस्थापन असेल ते कसं असणार आहे, सारखं असणार आहे. वस्तूची गतिविषयक अवस्था स्वतःहून व न बदलण्याची प्रवृत्ती, इथे व झालंय तिथे न करा, न बदलण्याची प्रवृत्ती. ओके. म्हणजेच जडत्व होय. बघा, व्याख्या दिलेली आहे. अजून एकदा बघूया. बघा, वस्तूची गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व. न शब्द पाहिजे इथे. न म्हणजे स्वतः बदलू शकत नाही ती, कोणीतरी बाह्यबल त्याच्यावर कार्य करत असेल तर ती बदलते, अन्यथा बदलत नाही, म्हणून त्याला जडत्व असं म्हणतात. आणि आपण ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपल्याकडे जडत्व येतं आपल्या अंगी. याचे स्पष्टीकरण असंतुलित बले व न्यूटनचा पहिला नियम सांगतो, म्हणून त्याला जडत्वाचा नियम म्हणतात. बघा, जडत्वाचा नियम का म्हटलं जातं, ज्याच्यावर असंतुलित बल आणि न्यूटनचा पहिला नियम सांगतो, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असे म्हणतात. बघा, इथे आता काय दिसेल तुम्हाला, 10 न्यूटन बल लावलंय आणि इथे 6 न्यूटन, म्हणजे इथलं बल कमी आणि इथलं बल जास्त आहे. याचा अर्थ काय झाला, बल असंतुलित झाली. आणि कोणता नियम, न्यूटनचा पहिला नियम या ठिकाणी सुरू झालेला आहे. ओके. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम संवेग. ठीक आहे. आता एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम म्हणजेच बलाचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. महत्त्वाचं वाक्य आहे. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम म्हणजेच बलाचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व वेग या दोन्हीवर अवलंबून
असतं. बघा याच्यावरून आघात होतोय, या जे बॉल्स लावलेले आहेत त्याच्यावर. वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म यालाच न्यूटनने संवेग संबोधले आहे. बघा संवेगाची व्याख्या. वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म याला न्यूटनने संवेग संबोधले आहे. आणखी याच्यापेक्षा चांगली व्याख्या आपल्याला पुढच्या याच्यामध्ये मिळणार. एम आणि व्ही. बघा वस्तुमान आणि व्ही म्हणजे वेग, वेलोसिटी. संवेग इथे तयार झाला आहे, हे बल लावलेलं आहे. ठीक आहे. आता बघा इथे तोच प्रयोग या ठिकाणी दाखवलेला. बघा लोखंडी बॉल, स्टीलचे बॉल, हा बॉल त्याच्यावर गेल्यानंतर सगळे बॉल जे असतील ते काय होतील, आपली जागा बदलतील. पण जागा बदलल्यानंतर इथे पुढे जागा नाही, त्याच्यामुळे ते परत इकडे येणार आहेत आणि इकडे आल्यानंतर याला ठोका बसणार आहे, मग हा पाठी जाणार आहे. ठीक आहे. संवेगाला परिमाण व दिशा दोन्ही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. संवेगाचे एकक किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद व ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद आहे. संवेग वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. व संवेगाची एकदम चांगली आणि छोटीशी व्याख्या. संवेग म्हणजे काय? वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग होय. तिथे पण आपण तीच व्याख्या बघितली होती, पण थोडीशी मोठी होती. वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग होय. संवेग ही सदिश राशी आहे. का सदिश राशी? परिमाण आणि दिशा दोन्हींची गरज असते समजण्यासाठी. P बरोबर m गुणिले v. संवेग ही एक सदिश राशी आहे. संवेग ही एक सदिश राशी आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता बघा इथे दोन हत्ती लाकडाचा ओंडका ओढताना दिसत आहेत. हा बल लावतो 200 न्यूटन, हा सुद्धा बल लावतो 200 न्यूटन. मग काय होईल? शून्य. नेट फोर्स जो आहे शून्य, कुठेच जाणार नाही. तो दोघांची बल सारखी आहेत, त्याच्यामुळे त्याचं विस्थापन कुठेच होणार नाही. म्हणून जो बल आहे लावलेलं ते सुद्धा शून्य होतं. बरोबर. मग इथे बघा आता हा कुठेच जाणार नाही. दोघांचं जे संतुलित बल आहे 200 न्यूटन आणि 200 न्यूटन बल लावतायत ते, त्याच्यामुळे त्याचं विस्थापनच होणार नाही. आणि विस्थापन नाही झालं तर बल काय झालं? शून्य झालं. बल लावलं ना असं त्याचा अर्थ होईल. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. बघा इथे आकृती दाखवलेली आहे आणि हा जो बलून आहे किंवा बॉल आहे तो पुढे पुढे सरकताना दिसतो आहे. बघा व्हिडिओमध्ये. आणि त्याला थोडंसं बल लावलं, बल लावल्यानंतर त्याची गती वाढली. बघा गती वाढली की नाही, म्हणजे वस्तुमान होतं आणि काय दिलं त्याला? बल लावलं. बल लावल्यानंतर त्याची गती एकदम इथून वाढताना आपल्याला दिसली आहे. हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर m गुणिले u. t कालावधीनंतर वस्तूचा अंतिम वेग m गुणिले v. बघा अंतिम वेग m गुणिले v, सुरुवातीचा वेग m गुणिले u. संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल भागिले वेळ. संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल भागिले वेळ. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे संवेग परिवर्तनाचा दरसाठी. मग बघूया आपण संवेग परिवर्तनाचा वेगात होणारा बदल, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. ठीक आहे. अंतिम वेग म्हणजे mv आणि सुरुवातीचा वेग mu आणि वेळ म्हणजे t, म्हणून mv वजा mu भागिले t. हा झाला संवेग परिवर्तनाचा दर. मग आता m दोन्ही ठिकाणी सारखा म्हणून m कॉमन काढला आपण आणि कंसात लिहिलं v वजा u कंस पूर्ण, त्याच्यानंतर भागिले t. बघा m कॉमन काढल्यानंतर कंसाच्या बाहेर आलाय, v वजा u कंसात शिल्लक राहिलाय आणि भागिले t. m
कंसात व्ही वजा यू भागिले टी. मग आता इथे जर आपण विचार केला तर व्ही वजा यू छेदस्थानी टी बरोबर ए अगोदरच आपण बघितलंय. ओके, त्वरणाचं सूत्र ए बरोबर व्ही वजा यू छेदस्थानी टी, म्हणून व्ही वजा यू छेदस्थानी टीच्या जागी आपल्याला पूर्ण ए टाकलाय, म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम ए हे सूत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणून एम ए गुणिले एफ, एम ए म्हणजे एम गुणिले ए गुणिले एफ, एफ बरोबर के गुणिले एम गुणिले ए. आता के हा जो आहे तो स्थिरांक आहे, 8वी मध्ये आपण शिकलेले आहेत. स्थिरांक असून त्याचे मूल्य एक आहे. एफ बरोबर एम ए. एफ म्हणजेच बल. एसआय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे व सीजीएस पद्धतीत बलाचे एकक डाइन आहे. समजा विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वस्तूंवर विशिष्ट कालावधी टी साठी ठराविक बल एफ प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. मात्र न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की संवेगाच्या परिवर्तनाचा दर एफ असेल. संवेगाच्या परिवर्तनाचा दर एफ असेल. मग आता बघा, नीट लक्षात घ्या, हलकी आणि जड वस्तू या ठिकाणी दोन दिलेल्या आहेत. जर त्याच्यावर आपण बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जास्त वेगाने पुढे जाणार आहे आणि जड वस्तूला थोडा उशीर लागणार आहे. मग आता याच्यात जर आपण विचार केला तर दुसरा नियम सांगतो की संवेगाच्या परिवर्तनाचा दर समान असेल. संवेगाच्या परिवर्तनाचा दर कसा असेल त्यांचा, जरी हलकी वस्तू पुढे गेली किंवा जोरात ढकलली गेली तरी संवेगाच्या परिवर्तनाचा दर समान असेल. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या दोन नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती मिळते. फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन्स, सेकंड लॉ ऑफ न्यूटन्स. ओके, आता याच्यात बघा, इथे पण दिसते आपल्याला हा जो पदार्थ आहे इथे दिसते. फर्स्ट लॉ मध्ये काय दाखवलं आहे आणि सेकंड लॉ मध्ये काय दिसतं. इथे बल लावलेलं आहे आणि हा पुढे जातोय. इथे बल लावलेलं नाही, आता दोन्ही बाजूनी बल लावलं. इकडे बघा, बल ही दोन वस्तूमधील अन्योन्य क्रिया आहे. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होतात, म्हणजे बल नेहमी जोडीनेच प्रयुक्त होतं. फक्त आपण बल लावलं तर त्याचा परिणाम त्या वस्तूवर जो होतोच की नाही, म्हणजे त्या बल ही जी आहे ती नेहमी जोडीने प्रयुक्त होताना आपल्याला दिसून येतं. दोन वस्तूंमधील अनन्य क्रिया. आपण पुस्तकावर बल लावतो, पुस्तक आपल्यावर बल लावते, ही झाली अनन्य क्रिया. बल ही दोन वस्तूंमधील अनन्य क्रिया आहे. बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, पुस्तक काढण्यासाठी आपण पुस्तकावर बल लावतो, त्याच वेळी पुस्तक आपल्यावर बल लावते, म्हणजे पहिली वस्तू आपण आणि दुसरी वस्तू जी आहे ते पुस्तक, म्हणजे एकमेकांवर ते बल लावतात. आणि दोन्ही बल जी असतात ती समान व विरुद्ध असतात. समान आणि विरुद्ध. आपण जे बल लावलं तेवढंच बल पुस्तक आपल्याकडे लावतं. आणि म्हणून हे बघा, एक उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. याच्यावर बल लावलं जातं आहे. याच्यावर ज्यावेळेस बल लावलं जातं त्यावेळेस या वस्तूकडून सुद्धा यांच्यावर बल लावलं जातं आणि ते नेहमी समान आहे आणि विरुद्ध असतात. इथे बघा, एक गाडी दाखवली आहे आणि एक व्यक्ती ती गाडी खेचतोय. गाडी खेचत असताना बल लावतोय. ज्यावेळेस बल लावतो त्यावेळेस हा वस्तूचा भाग सुद्धा त्याच्यावर बल लावतोय आणि दोन्ही जी आहेत ती समान आहेत. ओके, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. बघा, इथे पण बघा, हा इकडे खेचतोय आणि हा इकडे खेचतोय. याचा अर्थ काय झाला, हा पण बल लावतोय आणि हा सुद्धा बल लावतोय. मग बलाची दिशा कशी आहे, एकमेकांची विरुद्ध आहे. ओके, म्हणून परस्पर बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा मात्र विरुद्ध असतात. ही बघा दिशा दाखवलेली आहे बलाची आणि ही सुद्धा दिशा दाखवलेली आहे. काही वैशिष्ट्य, न्यूटनच्या नियमाची काही वैशिष्ट्य.
क्रिया व प्रतिक्रिया बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. बघा, इथून बल लावलं, इथून पण बल लावलं, इथे क्रिया होते, इथे प्रतिक्रिया होते. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया बल जे आहेत ते नेहमी सोबत सोबतच असतात, जोडीनेच असतात. ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बघा, मी वाक्य अगोदरच सांगितलं तुम्हाला, ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र कधीही अस्तित्वात नसते. कोणतेही बल स्वतंत्र अस्तित्वात नसते. हे छोट्याशा गाडीवर बसलेली एक मुलगी आणि एक मुलगा आणि एक मुलगी ते ढकलते. ज्यावेळेस हे बल लावतायत त्यावेळी हे सुद्धा बल लावते याच्यावर, आणि दोन्ही जी बल आहेत एकमेकांना स्वतंत्र अस्तित्वात नसते. बल स्वतंत्र कधी अस्तित्वात नसते असं याच्यावरून आपल्याला सांगता येऊ शकतं. क्रिया बल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. क्रिया बल आणि प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या भिंतीवर तुम्ही चेंडू जोरदार आदळला तर भिंतीकडून तो चेंडू तुमच्याकडे परत येतो. म्हणजे जी प्रक्रिया तुम्ही केली त्याच्यावर भिंतीने तेवढ्याच वेगाने प्रतिक्रिया दिली. म्हणजे क्रिया बल आणि प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. याच्यावरून आपल्याला सिद्ध होते. बघा, इथे पण बघा, हा व्यक्ती त्या गाढवाला खेचतोय आणि गाढव मात्र यायला तयार नाही आहे. ठीक आहे. मग क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत आहेत. चौथा क्रमांक, ही बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. बघा, हा पुश म्हणजे ढकलतोय आणि पुल म्हणजे ओढतोय. मग बघा, आता इथे नीट लक्षात घ्या, वस्तूंवर प्रयुक्त होतात, वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. समजा ए या वस्तूचे वस्तुमान m असून सुरुवातीचा वेग य आहे, तसेच b या वस्तूचे वस्तुमान m2 असून सुरुवातीचा वेग u2 आहे. इथे u1 पाहिजे, u1. ओके, वेग काय तो u1. संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1. बघा, इथे दुरुस्ती करा, यच्या जागी u1 करा. बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2. m2 गुणिले u2, m1 गुणिले u1 सुरुवातीचा, आणि बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग. मग ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी वस्तूंवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. म्हणून वस्तूचा आघातानंतरचा संवेग बरोबर m1 v1. म्हणून वस्तूचा आघातानंतरचा, दोन्ही वाक्य तेच आहेत बघा, m1 v1. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. त्यावेळी तिचा संवेग v2 झाल्यास, तिचा संवेग जर v2 झाला तर आपल्याला इथे वाक्य बदललेलं असेल. बघा, m1 v1 आहे, तर त्याच्यात काय बदल झाला असेल ते तुम्ही सांगू शकता, शाळेत आल्यावर सांगा. ओके, पण आता बघून घ्या. तिचा संवेग v2 झाल्यास बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, इथे थोडा बदल होईल आणि तो झालेला दिसतोय. बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग m2 v2 जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर, बघा आता F2 बल प्रयुक्त होते. जर बी या वस्तूवर F2 म्हणजे बल क्रमांक 2 प्रयुक्त होत असेल तर आणखी एक सांगता येईल तुम्हाला, त्याचं सुद्धा सांगता येईल. तर बघा, m2 गुणिले u2 बरोबर वजा ma गुणिले a1, कारण F बरोबर ma संवेगाचे सूत्र. F बरोबर ma संवेगाचे सूत्र आहे आणि संवेगाचे सूत्र आपण टाकलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी वजा ma आणि a1 गुणिले a1 असं झालेलं आहे. F बरोबर maचं सूत्र आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. m2 आणि इथे a2 ची किंमत आपल्याला माहिती आहे, a ची किंमत आपल्याला माहिती आहे v वजा u छेदस्थानी t. मग इथे काय केलं आपण, a2 आहे म्हणून v2 वजा u2 भागिले t बरोबर. वजा m1 कॉमन काढला, v1 वजा u1, इथे पण a1 आहे म्हणून v1 वजा u1 छेदस्थानी t, कारण a बरोबर हे बघा v वजा u छेदस्थानी t हे दिलेलं आहे, अगोदरच काढलं होतं आपण. म्हणून v1 का आला तर a1 आहे, v2 का आला तर a2 आहे म्हणून v2 आणि u2 आलेला आहे.
M2 कंसात V2 वजा U2 बरोबर वजा M1 V1 सॉरी M2 कंसात V2 वजा U2 बरोबर वजा M1 कंसात V1 वजा U1 कंस पूर्ण T. इथे पण T आणि इथे पण T आहे, तर हा भागिले इकडे जाताना गुणिले होईल, म्हणून T आणि T कॅन्सल होईल आणि म्हणून T या ठिकाणचा कॅन्सल झालेला दिसतो, नाहीसा झालेला दिसतोय, आपल्याला लोप झालाय. ओके. M2 V2 वजा M2 U2 M2 V2 वजा M2 U2 बरोबर वजा M1 V1 अधिक M1 U1. आता बघा इथे जर आपण विचार केला तर हे जे आहे M2 V2 अधिक M1 V1 हा वजा आहे, इकडे जाताना अधिक झाला, हा वजा आहे, इकडे जाताना अधिक झाला. बघा दोन्ही ठिकाणी दिसते आपल्याला, मग दोन्ही सारखेच दिसत आहेत. बघा M2 V2 M2 V2 M1 U1 M1 U1 दोघांमध्ये धन चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे, म्हणून याच्यातून सहजपणे तुम्ही सांगू शकता. म्हणून जर दोन वस्तूंवरील बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांच्या सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य आहे. बघा नीट लक्षात घ्या. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूंची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य आहे. वस्तू फक्त दोनच पाहिजे अशातला भाग नाही, वस्तू किती पण असू द्या तरी सुद्धा त्यांचा जो विधान आहे त्यासाठी जे विधान आहे ते सत्य आहे. M3 V3 M3 U3 हे असलं तरी सुद्धा चालू शकते आपल्याला. ओके. संवेग अक्षयतेचा सिद्धांत आपण बघतो आहोत. आता बघू इथे दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. बघा आता दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना दोन वस्तूंची परस्पर क्रिया होते, हा एक बल इकडून खेचला जातो आणि हा बल इकडून लावला जातोय. ठीक आहे. तर आता बघा हे जो गाडी आहे, टांगा ज्याला आपण म्हणतो, तो या दिशेने बल लावतो आणि घोडा जो आहे तो या दिशेने बल लावतो. काही बाह्यबल कार्य करत आहेत. हा न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. व्हिडिओ बघा. वस्तूंची टक्कर झाली तर आघातानंतरचा संवेग हा तेवढाच असतो. टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर राहतो. स्टेप 1 मुव्हिंग बॉल स्टेशनरी बॉल. हा मुव्हिंग बॉल आहे, स्टेशनरी बॉल म्हणजे थांबलेला बॉल आहे आणि हा त्याच्यावर आदळणारा बॉल आहे. स्टेप 2 मध्ये बघा बॉल आदळलेला आहे. स्टेशनरी बॉल जो आहे त्याची जागा जी आहे ती तिथेच होती. मुव्हिंग बॉल जो आहे तो थोडासा पुढे सरकलेला दिसतो आपल्याला. परत स्टेशनरी बॉल जो आहे तो पाठीमागे आलेला दिसतोय. म्हणजे दोघांची टक्कर झाल्यानंतर दोघांवर त्याचा परिणाम होतो, म्हणून टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर राहतो. टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. पुनर्वितरित म्हणजे काय? संवेग जो असतो तो पुन्हा तयार होतो, म्हणून त्याला पुनर्वितरित असं म्हटलंय. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढतो. एखाद्या वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग जो असतो तो वाढतो. बघा याच्यावरून आपल्याला दिसतंय. हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया. बंदुकीतून मारलेली गोळी, बघा गोळी मारलेली आहे. ओके. गोळी मारल्यानंतर आपल्याला काय दिसते? F1 हा फोर्स आहे. F1 इक्वल टू F2 म्हणजे ज्याच्यावरती गोळी आदळते तो जे बल लावतो तो काय असते? F2 असते. म्हणून F1 आणि F2 दोन्ही बल कशी आहेत? सारखीच आहेत. जेव्हा M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1 V1 होतो. गोळीचा संवेग M1 V1 होतो आणि मग वस्तूचा संवेग काय असेल सांगा? M2 V2. बघा गोळी मारली जाते,
बंदुकीकडे. गोळी उडवल्यानंतर देखील संवेग शून्य असतो, अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला प्रतिक्षेप असे म्हणतात. प्रतिक्षेपाची व्याख्या बघा, गोळी ज्यावेळेस मारली जाते त्यावेळेस गोळी तर पुढे जातेच, पण बंदूक सुद्धा पाठी सरकते. म्हणून गोळी मारणं साधी गोष्ट नाही आहे. गोळी मारण्यासाठी त्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि ही गोळी तुम्हाला अशी रस्त्यावर नाही मारता येत, त्याचं बंदुकीचं लायसन लागतं. आणि जर तुम्हाला हे गोळ्या मारायच्याच आहेत तर तुम्ही मिलिटरीमध्ये सहभागी, ज्या विद्यार्थ्यांना मिलिटरीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी होऊन हे प्रशिक्षण घेऊ शकता, किंवा तुम्ही सरकारला अर्ज केला तरीसुद्धा तुम्हाला हे जे प्रशिक्षण असते हे दिलं जातं. पण आपल्याला हे साध्या माणसांना असं प्रशिक्षण घ्यायची गरज नाही आहे. आणि म्हणून गोळी उडवल्यानंतर आता ही जर बंदूक आपण थोडी शरीरापासून लांब धरली तर, आता छातीवर धरत असताना जर छातीपासून थोडीशी लांब धरली तर छातीला जोरदार ठोका बसण्याची शक्यता असते, कारण जेवढ्या वेगात गोळी पुढे जाते तेवढ्याच वेगात ती बंदूक पाठी येते. म्हणून पोलीस नेहमी ज्यावेळेस गोळी मारतात त्यावेळेस ती बंदूक त्यांच्या खांद्याच्या बाजूला, म्हणजे जी हात असतो त्या टोकाच्या जवळ, बगलेच्या जवळ बरोबर एकदम टेकून, शरीराला टेकून धरतात, जेणेकरून तिचा आघात शरीरावर लागणार नाही. गोळी उडवल्यानंतर देखील संवेग शून्य असतो, अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला प्रतिक्षेप असे म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने V2 अशा पद्धतीने सरकते की अशा पद्धतीने सरकते की M1 V1 अधिक M2 V2 बरोबर 0, किंवा V2 बरोबर वजा कंसात M1 भागिले M2 गुणिले V1 कंस पूर्ण गुणिले V1 या पद्धतीने ती सरकते. मग याच्यावरून बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बंदुकीचा वेग व गोळीच्या संवेगाचा परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात, त्यामुळे इथे संवेग स्थिर असतो. वाक्य बघा, बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा जास्त आहे, म्हणजे बंदूक जरा वस्तुमानाने जास्त भरलेली आणि गोळीचं वस्तुमान कमी आहे. वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये जो द्रव्य संच आहे त्याला आपण संचय आहे, द्रव्य संचय, त्याला आपण वस्तुमान म्हणतो. मग याच्यामध्ये जास्त द्रव्य संचय पदार्थ याच्यामध्ये जास्त भरलेले आहेत. पदार्थ म्हणजे ज्या पदार्थापासून बंदूक बनलेली आहे तो पदार्थ जास्त आहे आणि इथे पदार्थ मात्र कमी आहेत. म्हणून याचा जो संवेग आहे तो थोडा कमी आपल्याला दिसून येणार. कारण काय होईल तर वस्तुमान कमी वस्तुमान जास्त, म्हणून वेगाच्या तुलनेत अगदी कमी असतो. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचा परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात, त्यामुळे येथे संवेग स्थिर असतो. येथे जो संवेग असतो तो कसा असतो, स्थिर असतो. बघून घ्या आणि हे लिहायचं आहे तुम्हाला. सगळं जे जे आतापर्यंत झालं ते सगळं लिहायचं आहे. अग्निबाण, रॉकेट, प्रक्षेपणातही संवेग स्थिर असतो. बघा आता रॉकेट इथून दूर सोडतं खाली आणि दूर सोडताना ते वर जाताना आपल्याला दिसते. एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. एक तोफ बघा, मिलिटरीचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं तशा पद्धतीने आपण तोफ आणि बंदुकीचं प्रशिक्षण या ठिकाणीच मिळतं आणि ते लिगल असतं. इलिगल प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक असतं. इलिगल प्रशिक्षण म्हणजे अवैध प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं नाही. एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा. तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम, प्रतिक्षेप वेग 0.25 मीटर प्रति सेकंद, तोफेचा संवेग बरोबर प्रश्नचिन्ह. तोफेचा संवेग आपल्याला काढायचा आहे, त्याचं प्रश्नचिन्ह दिलं आहे. आता आपण सूत्र या ठिकाणी वापरणार आहोत आणि हे उदाहरणसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. हे सोडवलेलंच उदाहरण आहे पुस्तकात. अजून एकदा बघा, संवेगाचं सूत्र M गुणिले V.
बरोबर 500 गुणिले 0.25, कारण बीची किंमत 0.25 आहे आणि यांचा गुणाकार 125, 2 शून्य झाला, 1 2 5 0 0 आणि 2 घरांतर दशक चिन्ह म्हणून 125 नंतरचे 0 पॉईंटच्या पलीकडे गेलेत म्हणून ते आपण काढून टाकलेले आहेत. म्हणून संवेग, त्या तोफेचा संवेग 125 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद आहे. सोडवलेलं उदाहरण आहे पुस्तकातलं. दुसरं उदाहरण, 2 चेंडूचे वस्तुमान प्रत्येकी 50 ग्रॅम व 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 मीटर प्रति सेकंद व 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर प्रति सेकंद वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. दोघांचे वस्तुमान भिन्न आहे, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम असं दिलेलं आहे आणि दोघांची टक्कर होते. एक 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने जातोय आणि दुसरा जो आहे तो 3 मीटर प्रति सेकंद वेगाने जातोय. पहिला चेंडू 2.5 मीटर वेगाने गतिमान होतो, तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढायला सांगितलं आपल्याला. मग आता या ठिकाणी आपण सूत्र वापरताना व्यवस्थित काळजी घ्यायची आपल्याला. इथे M1 M1 U1 M1 V1 M2 U2 अशी सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायची आहेत. पहिल्या चेंडूचे वस्तुमान बरोबर M1 बरोबर 50 ग्रॅम बरोबर 0.05 किलोग्रॅम. ग्रॅमचं आपण किलोग्रॅममध्ये रूपांतर केलं म्हणजे याला हजारांनी भाग दिला. हजारांनी भाग दिला तर आपलं उत्तर किती आलं? 0.05 किलोग्रॅम. तसंच दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान M2 बरोबर 100 ग्रॅम बरोबर भागिले 1000 केले तर खाली 3 शून्य आहेत आणि वरचे 2 शून्य ते कॅन्सल झाले. परत छेदस्थानी 1/10 शिल्लक राहिला आहे. 1/10 शिल्लक राहिला तर खाली 0 आहे आणि म्हणून अंशस्थांच्या संख्येला आपण 1 घरानंतर उजव्या बाजूने दशांश चिन्ह देतो, म्हणून त्याचं उत्तर 0.1 किलोग्रॅम आलेलं आहे. दोघांचे युनिट आपण या ठिकाणी सारखे केले किलोग्रॅममध्ये. पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग U1 बरोबर 3 मीटर प्रति सेकंद. दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग U2 बरोबर 1.5 मीटर प्रति सेकंद. पहिल्या चेंडूचा अंतिम वेग V1 बरोबर 2.5 मीटर प्रति सेकंद. मग दुसऱ्या चेंडूचा आता तुम्हाला माहिती झालं असेल. दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग किती असेल सांगा? सांगू शकत नाही तुम्ही, मी सांगतो. V2 बरोबर प्रश्नचिन्ह, कारण V2 आपल्याला काढायचा आहे. हे बघा, दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग बरोबर V2 बरोबर प्रश्नचिन्ह. संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार आपण हे उदाहरण सोडवणार आहे. सुरुवातीचा एकूण संवेग बरोबर अंतिम एकूण वेग. संवेग, वेगच्या ऐवजी संवेग शब्द घ्या. M1 U1 प्लस M2 U2 बरोबर M1 V1 प्लस M2 V2. याच्यामध्ये आपण आता किमती भरणार आहेत. ओके, M1 ची किंमत आपल्याकडे, U1 ची किंमत आहे. सगळ्या किमती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. M1 ची किंमत 0.05 अधिक 0.1 गुणिले, इथे गुणिलेचं चिन्ह पाहिजे. हे बघा, 0.05 गुणिले 3, 0.1 गुणिले 1.5. याच्यात प्रत्येकामध्ये गुणिलेचं चिन्ह पाहिजे. ते करेक्शन तुम्ही करायचं आहे. इथे बघा, इथे 0.5 कोणाची किंमत आहे? हे बघा, M1 ची किंमत आहे. V1 ची किंमत 2.5. मग इथे गुणिलेचं चिन्ह राहिलेलं आहे, ते करेक्शन करा. अजून एकदा बघा, 0.05 गुणिले 3 अधिक 0.1 गुणिले 1.5 बरोबर 0.05 गुणिले 2.5 अधिक 0.1 गुणिले V2. इथे गुणिलेचं चिन्ह आहे. इथे नाही लिहिलं तरी चालू शकते, कारण यांच्यामध्ये गुणाकारच क्रिया असते. 0.15 म्हणजे या दोघांचा गुणाकार आला 15. 15 नंतर 2 घरानंतर दशांश चिन्ह उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जातो आपण, प्लस यांचा गुणाकार 15च येतो. 0.15 इथे बघा, इथे 1 पॉईंट आणि इथे 1 पॉईंट आहे, म्हणून 2 पॉईंट झालेत. म्हणून दशांश चिन्ह देताना उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे गेलो. यांचा गुणाकार केला तर 125 येतो. 25 5 125 आणि इथे 1 पॉईंट आणि इथे 2 पॉईंट आहेत, म्हणजे 3 पॉईंट आपल्याला दशांश चिन्ह उजवीकडून डावीकडे जावं लागतं. आणि हे जसंच तसं पुढची स्टेप बघा. आता
0.15 कसे आले ते लक्षात घ्या. इथे गुणिलेचं चिन्ह करायला विसरू नका. 53 वाटतो नाही तर तो. इथे पण गुणिलेचं चिन्ह करायला विसरू नका. 115 वाटतो तो. इथे 0.0525 असं वाटतं. त्यापेक्षा 2 ठिकाणी पॉईंट नाही येऊ शकत. म्हणून इथे गुणिलेचं चिन्ह आहे हे विसरायचं नाही. करेक्शन करा, आत्ताच करा. लक्षात घ्या, वहीमध्ये लिहून घ्या करेक्शन कुठे करायचं ते. आता या दोघांची बेरीज झाली 0.30 म्हणजे 0.3 बरोबर 0.125 अधिक 0.1 गुणिले V2. आता 0.1 V2 जो आहे तो आपण डाव्या बाजूला नेला बरोबर 0.3 आणि हा जो आहे हा आपण डाव्या बाजूला नेला. डाव्या बाजूला नेल्यानंतर काय होईल बघा, वजा हा वजा होईल आणि हा जसं तसं शिल्लक राहणार. फक्त आपण काय केलं, बाजूंची अदलाबदल केली. पण फक्त पक्षांतर कोणाचं केलं आपण, 0.125. ओके. आता 0.3 मधून 0.125 आपल्याला वजा करायचे आहेत आणि ही वजाबाकी आपल्याला जमत नाही. तर ती जमण्यासाठी नीट लक्षात घ्या, याच्यावर आपण 3 शून्य ठेवून घेणार आहेत. किती शून्य ठेवायचे आहेत? 3 शून्य ठेवायचे याच्यावर. का 3 शून्य बघा, 2 शून्य सॉरी, पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 3. तर इथे सुद्धा पॉईंट नंतर 3 संख्या होणं आवश्यक आहे. म्हणजे 0.300 वजा 0.125 म्हणून 0.1 गुणिले V2 बरोबर 0.175. बघा आता 0.300 वजा 0.125 यांची वजाबाकी केल्यास 0.175 असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून V2 बरोबर, आता हा गुणिले इकडे जाताना भागिले होईल. बघा हा गुणिले की नाही, 0.1 गुणिले इकडे जाताना भागिले होईल. V2 बरोबर 0.175 छेदस्थानी 0.1. आता बघा इथे एक पॉईंट आहे. ओके. आता यांनी भाग द्यायचा आपल्याला. यांनी भाग द्यायचा म्हणजे अंशस्थानी सुद्धा एक 3 पॉईंट आहेत. पॉईंट कॅन्सल करून टाकायचा. हा पॉईंट कॅन्सल करायचा, हा पॉईंट कॅन्सल करायचा. तर हा पॉईंट इथे येणार 1.75 मीटर प्रति सेकंद. म्हणून V2 बरोबर 1.75 मीटर प्रति सेकंद. म्हणून त्या चेंडूचा, दुसऱ्या चेंडूचा वेग बरोबर 1.75 मीटर प्रति सेकंद. अशा पद्धतीने या प्रकरणाचा शेवटचा भाग संपलेला आहे. आता पुढच्या वेळेस आपण तुमच्या आतापर्यंत बघितलेल्या व्हिडिओची जे तुम्ही लिहिलं आहे ते मी तुम्हाला ठराविक कालावधीनंतर वहीमध्ये काय लिहिलं आहे त्याचा फोटो माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायला सांगणार आहे. आणि तो दिवस असेल गुरुवार. गुरुवारी आपण ज्या ज्या विद्यार्थी ग्रुपमध्ये असताना व्हिडिओ बघितलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे आपलं झालेलं आहे ते सगळं वर्गपाठाच्या वहीत लिहून तुम्ही मला पर्सनली तो फोटो पाठवायचा आहे. ओके. मी नोंद करून ठेवीन कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी ते पाठवलेलं असेल. आणि यानंतर पुढच्या सोमवारी मी तुम्हाला धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ती सुद्धा तुम्हाला लिहायची आहेत. या ठिकाणी हे पहिलं प्रकरण आपलं गतिविषयक नियम, गतीचे नियम हे संपलेलं आहे. धन्यवाद.